आता बघ नुसतं बसली असन. अगं आई करत असेल की ती पण काम, तिला बसू वाटतंय वय. हा नुसते बसली असन आता. हो बसलीच आहे ती पण. बघ आता कशी बसली मोबाईल बघत, कसा राडा गेलाय बघ की. अगं आई करत असेल की ती पण काम. बघ कशी बसली, कसा राडा गेलाय. का ग एवढा राडा केलीच? अहो सासूबाई पायाला लागले, माझ्या दुखायला लागलाय पाय म्हणून आत्ताच बसले बघा. अच्छा अगं तुझ्या पायाला बियाला लागला नाही, उगा ढोंगपणा करायला लागली. अगं आई लागला असेल तिच्या पायाला. चल तुला आपलं बांधकाम दाखवते. चल. चल हो की 2 दिवस झाले शीत चालू आहे, आता शिक्षित केलंय. कुणाला दिलंय काम एवढं उशीर व्हायला लागले? दिलंय त्या लेकानं माझ्या, त्याच्या मित्राला. हा का? ओके आता शिक असं चालू झालंय. चल आता पुढचं बघू आपण. इथं काय अगं आहे, इथं काय होणार आहे काय रूम? अगं ही बेड, ती पण बेड, आणि ही स्वयंपाकाची रूम, आणि ती माझी रूम. हा का? वय गाय तुझ्या म्हणण्याने काढली की डिझाईन, बायकोच्या म्हणण्याने काढली डिझाईन? अच्छा अगं बायकोच्याच मनाने काढली डिझाईन. माझा कुठं ऐकतोय लेक, नुसता बायकोचा बैल आहे. हा का? चल आता पुढचं दाखवते. ही स्वयंपाकाची रूम. हो लेकाला म्हणत होते हिथं रूम कर, हिथं रूम कर देवघराची, तर तिकडं कोपऱ्यात ही करायची रूम देवघराची. ही आहे पोर्च, पडले असते आता. ओके आहे पोर्च. ही पोर्च. अगं आहे किचन कुठे येतं? अगं इथं किचन आहे. मी म्हणत होते तिकडं कर तिकडं कर, तर माझंच ऐकलं नाही, बायकोच्या मनाने केलंय. लगे म्हणला हा हा करतो करतो असं म्हणला. चल आता आपण तिकडे जाऊ. मी लेकाला म्हणलं की अल्ट्राटेक आणते सिमेंट, तर म्हणलं नाही आणणार, बायकोच्याच मनाने घेतले. अगं मी म्हणलं मला दुसरीकडे रूम करून दे, तर म्हणला नाही मी करणार, ओळखी माझी रूम. ही का? हो. मी म्हणलं की अल्ट्राट्रेक आणि सिमेंट, तर म्हणला नाही आणणार, मी बायकोच्याच मनाने आणणार. ह्याच्यावरनं चल वाळले काही नाही. अशी चोपत बसली पाय, नुसतं चोपत बसली पाय. कोणाचं बुट आहे? पुरीचा आहे कोणाचा आहे बुट? एवढं बरं का? सगळं बांधकाम आईच्या म्हणण्याने तर काय केलंच नाही, तुमच्याच म्हणण्याने केलं का सगळं? अहो ताई माझ्या म्हणण्याने काहीच केलेलं नाही. अहो ह्यांचा लय मोठा गैरसमज आहे. सगळं ती स्वतःच्याच म्हणण्याने करतात आणि उगा माझं नाव ढकलतात पुढं. अगं नाही ग, हिच्याच म्हणण्याने सगळं आहे. का ग खोटं बोलायला लागली नुसतं? हो का? असंच आहे बघा, नुसतं कुत्र्यागत अंगावर येतं बघा, त्यांना सहज जरी बोललं तरी. नाही ग, उगा असंच नुसतं करायला लागली. घरी पण मला नुसतं उघडत बोलती. तर घरचं काम करून येऊन मी इथं काम करते तरी म्हणते ते की कामच करत नाही, कामच कर. हो का? पायाला एवढं मोठं माझ्या लागलंय म्हणून बसले 2 मिनिट. आल्याला बघितलं ना तुम्ही कसं म्हणतात की बसली 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 म्हणून. अगं नुसतं बसती लय ढुंगे. बघा आता दुखतंय खुपतंय लागलंय त्याचं काय नाही, आणि मग डोंगे. आता हे आजारी पडले मी तशीच म्हणते का ह्या डोंगे आहेत म्हणून? अरे देवा, मी उगाच आले इथं. कळत तर नाही, लेक आली तरी तोंड बंद ठेवायचं कळत नाही. गबस तू, उगा लय शानपणा करू नको. मला शानपणा करायला लावणार. जावा घरी आणि त्यांना चहा पाणी पाजा. स्वतः जा आणि चहा हे सगळं स्वतः बिबी, आणि तुझ्या ड्रेसवर बी होत. आव ड्रेसवर नसतंय, त्यांना पाजा. त्या लांबून आल्या का इकडेच घेऊन आला डायरेक्ट. जा विहिरीत. अरे देवा,
वहिनी तुम्ही पण माझ्या आईचं ऐकत जावा की थोडं डिझाईन वगैरे तिच्या मनाचं बी करत जावा. अगं हिला काय बोल नको, तुझ्या भावाला बोल. हिचं काय हिला बोलून काय उपयोग नाही, त्या भावाला बोल. बोलते मी दाद्याला, त्याला येऊन तरी दे. सगळं बायकोच्याच मनाने करतोय काय तो. हा टाकी पण तिच्याच मनाने केली. बोलते की मी त्याला, येऊ तर दे त्याला. अगं त्याच्यात शिपवली. आता ताई 4 दिवसाची जिंदगी ह्यांची, हा म्हातारपण आले, हा मग ह्यांच्या मनाने काय ऐकायचं, आयुष्य जायचंय आमचं घरात. अगं हो साधी माझ्या रूम सुद्धा ह्यांनी कट केली. म्हणायला लागले ते राहा पत्र्याच्या घरात. हो का, त्यांची त्यांना सेपरेट रूम बनवली बरं का आतमध्ये. आम्ही काय पत्र्याच्या घरात राहाबी म्हणले ना, हे अंगच बोलतात बघा उग. नाही ग, ही खोटं बोलायला लागली नसती. मला म्हणायला लागल्यात पत्र्याच्या घरात राहा. बघा असलंच आहे बघा, डोकं उठतं. स्वतःच्या पायाला काय लागलं नाही सरकल्याशिवाय. अरे देवा, उगाच आले मी इथं. तिकडं राहिले तर तिकडं सासू सासऱ्यांचा ताप, इथं आले तर आईचा आणि भाऊजाईचा ताप. इथं येऊन आईच्या दारात थोडे दिवस राहावं, आराम करावं म्हणलं तर इथं पण नाही काय. ह्यांच्या नादीच लागून चला ताई आपण घरी जाऊ. बसू द्या ह्यांना इथंच. बशीतच मी नसते पोरीकडे लक्ष देत. स्वतः घरी मी चालले दुसरीकडे.